जय श्री राम मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी रामायणाशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहोत. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. सीतेचा जन्म कुठे झाला? तुमचे पर्याय आहेत. ए. अयोध्या, बी. मिथिला, सी. काशी, डी. लंका. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मिथिला. प्रश्न क्रमांक 2. श्रीरामांचा जन्म कोणत्या राजवंशात झाला? तुमचे पर्याय आहेत. ए. सूर्यवंश, बी. नागवंश, सी. चंद्रवंश, डी. इक्ष्वाकू वंश. तुमचे योग्य उत्तर आहे डी. इक्ष्वाकू वंश. प्रश्न क्रमांक 3. श्रीरामांच्या आईचे नाव काय होते? तुमचे पर्याय आहेत. ए. कैकेयी, बी. मंदोदरी, सी. कौशल्या, डी. सुमित्रा. तुमचे योग्य उत्तर आहे सी. कौशल्या. प्रश्न क्रमांक 4. सीतेचे दुसरे नाव काय आहे? तुमचे पर्याय आहेत. ए. जानकी, बी. रुक्मिणी, सी. लक्ष्मी, डी. राधा. तुमचे योग्य उत्तर आहे ए. जानकी. प्रश्न क्रमांक 5. रावणाच्या भावाचे नाव काय होते जो रामाचा मित्र बनला? तुमचे पर्याय आहेत. ए. कुंभकर्ण, बी. विभीषण, सी. मारीच, डी. शूर्पणखा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. विभीषण. प्रश्न क्रमांक 6. रामायणानुसार भगवान रामाने रावणाचा वध कुठे केला? तुमचे पर्याय आहेत. ए. अयोध्या, बी. किष्किंधा, सी. चित्रकूट, डी. लंकेत. तुमचे योग्य उत्तर आहे डी. लंकेत. प्रश्न क्रमांक 7. सीतेच्या अपहरणाच्या वेळी राम आणि लक्ष्मण अनुपस्थित राहण्याचे कारण काय होते? तुमचे पर्याय आहेत. ए. जेवण करत होते, बी. शिकारीला गेलेले, सी. ही रावणाची योजना होती, डी. ते युद्धात होते. तुमचे योग्य उत्तर आहे सी. ही रावणाची योजना होती. प्रश्न क्रमांक 8. सीता अयोध्येत किती दिवस राहिली? तुमचे पर्याय आहेत. ए. 5000 वर्षे, बी. 11000 वर्षे, सी. 12000 वर्षे, डी. 10000 वर्षे. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 11000 वर्षे. प्रश्न क्रमांक 9. श्रीरामांना कोणाच्या आदेशावरून वनवास मिळाला? तुमचे पर्याय आहेत. ए. कैकेयी, बी. भरत, सी. दशरथ, डी. वशिष्ठ. तुमचे योग्य उत्तर आहे ए. कैकेयी. प्रश्न रामायणात रावणाचा मुलगा कोण होता? तुमचे पर्याय आहेत. ए. विभीषण, बी. मेघनाद इंद्रजित, सी. कुंभकर्ण, डी. अंगद. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मेघनाद इंद्रजित. प्रश्न क्रमांक 11. श्रीरामांना किती वर्षांसाठी वनवास मिळाला? तुमचे पर्याय आहेत. ए. 10 वर्षे, बी. 12 वर्षे, सी. 14 वर्षे, डी. 16 वर्षे.
तुमचे योग्य उत्तर आहे सी 14 वर्षे. प्रश्न क्रमांक 12. रामायणानुसार राम सीतेला सोडून गेल्यावर तिला कोणत्या ऋषींच्या आश्रमात ठेवले होते? तुमचे पर्याय आहेत ए अगस्त्य, बी वशिष्ठ, सी विश्वामित्र, डी महर्षी वाल्मिकी. तुमचे योग्य उत्तर आहे डी महर्षी वाल्मिकी. प्रश्न क्रमांक 13. सीतेचे अपहरण करण्यासाठी रावणाने कोणते वाहन वापरले? तुमचे पर्याय आहेत ए रथाने, बी पुष्पक विमानाने, सी नावेने, डी हत्तीने. तुमचे योग्य उत्तर आहे बी पुष्पक विमानाने. प्रश्न क्रमांक 14. लंकेवर हल्ला करण्यापूर्वी रामाने कोणाशी मैत्री केली? तुमचे पर्याय आहेत ए सुग्रीवा सोबत, बी हनुमान सोबत, सी विभीषण सोबत, डी रावणा सोबत. तुमचे योग्य उत्तर आहे ए सुग्रीवा सोबत. प्रश्न क्रमांक 15. हनुमान सीतेला कुठे भेटले? तुमचे पर्याय आहेत ए अयोध्या, बी पंचवटी, सी अशोक वाटिका, डी किष्किंधा. तुमचे योग्य उत्तर आहे सी अशोक वाटिका. प्रश्न क्रमांक 16. रामायणात समुद्रावर पूल कोणी बांधला? तुमचे पर्याय आहेत ए विभीषण, बी लक्ष्मण, सी राम, डी नल आणि नील. तुमचे योग्य उत्तर आहे डी नल आणि नील. प्रश्न क्रमांक 17. वनवासानंतर सीतेला कोणत्या वनात पाठवण्यात आले? तुमचे पर्याय आहेत ए चित्रकूट, बी वाल्मिकी आश्रम, सी दंडकारण्य, डी पंचवटी. तुमचे योग्य उत्तर आहे बी वाल्मिकी आश्रम. प्रश्न क्रमांक 18. रामायणात शबरी कोणाला भेटते? तुमचे पर्याय आहेत ए राम, बी लक्ष्मण, सी रावण, डी सीता. तुमचे योग्य उत्तर आहे ए राम. प्रश्न क्रमांक 19. श्रीरामांनी रावणाचा वध कोणत्या शस्त्राने केला? तुमचे पर्याय आहेत ए त्रिशूल, बी चक्र, सी अग्निबाण, डी ब्रह्मास्त्र. तुमचे योग्य उत्तर आहे डी ब्रह्मास्त्र. प्रश्न क्रमांक 20. अशोक वाटिकेत सीतेचे रक्षण कोण करायचे? तुमचे पर्याय आहेत ए रावण, बी मेघनाद, सी त्रिजटा, डी कुंभकर्ण. तुमचे योग्य उत्तर आहे सी त्रिजटा. प्रश्न क्रमांक 21. रावणाच्या बहिणीचे नाव काय होते? तुमचे पर्याय आहेत ए मंदोदरी, बी शूर्पणखा, सी तारका, डी त्रिजटा. तुमचे योग्य उत्तर आहे बी शूर्पणखा. प्रश्न क्रमांक 22. रामायणानुसार सीतेची अग्निपरीक्षा कधी झाली? तुमचे पर्याय आहेत ए लंका घोटाळ्यात, बी लग्नानंतर, सी वनवासाच्या आधी, डी लंका जिंकल्यानंतर. योग्य उत्तर आहे
ए. लंका घोटाळ्यात. प्रश्न क्रमांक 23. श्रीरामाचे सैन्य कोणाचे बनलेले होते? तुमचे पर्याय आहेत. ए. देवतांपासून, बी. राक्षसांपासून, सी. मनुष्यांपासून, डी. वानरांपासून. तुमचे योग्य उत्तर आहे डी. वानरांपासून. प्रश्न क्रमांक 24. रामायणात रामाने समुद्राकडे मार्ग मागण्यासाठी किती दिवस तपश्चर्या केली? तुमचे पर्याय आहेत. ए. 2 दिवस, बी. 3 दिवस, सी. 5 दिवस, डी. 7 दिवस. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 3 दिवस. प्रश्न क्रमांक 25. रावणाची सर्वात मोठी कमजोरी कोणती होती? तुमचे पर्याय आहेत. ए. क्रोध, बी. अहंकार, सी. लोभ, डी. भ्रम. तुमचे योग्य उत्तर आहे बी. अहंकार. प्रश्न क्रमांक 26. कोणी राम आणि लक्ष्मण यांना मारीच रूपी मृगाच्या मागे पाठवले? तुमचे पर्याय आहेत. ए. रावण, बी. शूर्पणखा, सी. मारीच, डी. सीता. तुमचे योग्य उत्तर आहे डी. सीता. प्रश्न क्रमांक 27. श्रीरामांना धनुष्य तोडण्याचे आव्हान कोणी दिले? तुमचे पर्याय आहेत. ए. परशुराम, बी. रावण, सी. राजा जनक, डी. विश्वामित्र. तुमचे योग्य उत्तर आहे सी. राजा जनक. प्रश्न क्रमांक 28. रामायण कोणत्या भाषेत लिहिले गेले? तुमचे पर्याय आहेत. ए. संस्कृत, बी. हिंदी, सी. तमिळ, डी. अवधी. चे योग्य उत्तर आहे ए. संस्कृत. प्रश्न क्रमांक 29. श्रीरामांनी वनवासात सर्वाधिक वेळ कोणत्या ठिकाणी घालवला? तुमचे पर्याय आहेत. ए. चित्रकूट, बी. अयोध्या, सी. पंचवटी, डी. दंडकारण्य. तुमचे योग्य उत्तर आहे ए. चित्रकूट. प्रश्न क्रमांक 30. सीतेचे कोणत्या दिवशी अपहरण झाले होते? तुमचे पर्याय आहेत. ए. सोमवार, बी. मंगळवार, सी. शनिवार, डी. रविवार. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मंगळवार. असे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.